जनार्दन स्वामींचं गुरु पूजन कराया पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन सर्वांनी वर हात करून गुरुच्या नामात रंगायचं स्वामीजींचं पूजन इथं संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून बाबाजींसाठी स्वागत करायचं. चला भक्ता उठला वकरी हातात घे पंचारती सर्वांनी वजाचे रूपी आठवते मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी 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 मन मंदिरी गुरु टाळी 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 मन मंदिरी गुरु पूजिले तेरी गुरु त्यानंतर स्वामी परमपूज्य 108 मंडल के महंत विमल गिरीजी महाराज यांचं पूजन करून घ्यायचंय. तसंच 108 महंत स्वामी संदीप गिरीजी महाराज यांचं पूजन करून घ्यायचंय. हरिभाऊ. त्यानंतर परमपूज्य स्वामी दिनेश गिरीजी महाराज, परमपूज्य स्वामी रवी गिरीजी महाराज सर्वांनी यांच्यासाठी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. साधू थोर जाना 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 साधू सर्वांनी साधू संतांसाठी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. साधू थोर जाना कलियुगी हरिभाऊ. थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना 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 साधू थोर जाना. गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय 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 जनार्दन. कथारूपी सेवेला सर्व होण्या तत्पूर्वी परमपूज्य 108 महंत स्वामी संदीप गिरजी महाराज आपल्या सर्वांना 2 मिनिटं आशीर्वाद देतील. सर्वांनी बाबांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरुमाऊली सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादानं आपल्या न्यायडोंगरी या क्षेत्रामध्ये भगवान शिवाची पुण्यस्थलेली अशी श्री शिव महापुराण कथा जी आपण सप्ताहाच्या निमित्तानं गेली जवळजवळ 14 वर्ष आज बाबांचा सहवास या पूर्ण परिवाराला लाभतो. त्यामध्ये आमचे जुमराज भाऊ असतील, देवराज भाऊ असतील, संदीप असेल, अनेक सर्व परिवार असतील. साधारणतः आता चर्चा झाली की 14 वर्ष या सोहळ्याचं यावर्षी लागलेलं आहे. आणि श्रावणामध्ये भगवान शिवाचं पुराणवाद ऐकणं, ते वर्णन ऐकणं आणि क्षणभर होण्यात ती कथा आपल्या कानात जाणं निश्चितपणे आपल्या जन्मजन्म पुण्य या ठिकाणी उदयाला आलं. म्हणून आपण सर्वांच्या वतीनं बाबाजींचं टाळ्या वाजून स्वागत करू की आपण आपला वेळ आपल्या या ठिकाणी देतात आणि आपल्या अमृतवांतून आपली ही कथा आपल्याला ऐकायला मिळते. विशेष म्हणजे आपल्या जुन्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे बाबाजींच्या कार्यातले एक ऊर्ध्वमेरू आणि अखंड गुरुच्या सेवेत असणारे आमचे परमश्रद्धे, परम आदरणीय, परम वंदनीय परमपूज्य स्वामी शिवगिरीजी बाबा यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करून त्यांना विनंती करू महाराज आपल्या अमृतवांतून आपण आपली कथा ऐकावी. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय जनार्दन. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबांसाठी स्वागत करायचं आहे. तसंच
त्यानंतर परमपूज्य स्वामी रविनंद गिरीजी महाराज आपल्याला 2 मिनिटं आशीर्वाद देतील. सर्वांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. आज आपण ह्या पावनभूमीत आलेलो आहेत आणि ह्या पावनभूमीत जे नाव आहे न्याय आणि डोंगरी. न्याय कोणाकडे आहे? कोणाकडे आहे न्याय? सांगा पटकन. आज कोणाची कथा चालू आहे आपल्याकडं? हां, तर मग आज ह्या न्याय डोंगरीची भोलेबाबाची कथा चालू आहे आणि आमचे सर्वांचे लाडके परमपूज्य गुरुमाऊली जनार्दन माऊली आणि त्याच्यात आमचे सर्वांचे श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबा यांच्या अमृतवाणीतून जी कथा चालू आहे त्या कथेला तुम्ही एवढ्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन. जय जनार्दन. त्यानंतर परमपूज्य स्वामी दिवेश गिरीजी महाराज आपल्याला 2 मिनिटं आशीर्वाद देतील. नारायणं नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुजरहितं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति दण्डवातितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. परम पूजनीय स्वामी शिवगिरीजी बाबा की जय. दगाजी बापू महाराज की जय. संत सेवालाल महाराज की जय. बोलो रे बाई संतन की जय. शिव महापुराण भगवान की जय. शिवस्वरूप राष्ट्रसंत गुरुमाऊली बाबाजींच्या कृपाशीर्वादानं बाबाजींचे कृपापात्र शिष्य आदरणीय वंदनीय स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबांच्या शिवप्रेरणेने आणि त्यांच्याच अमृतवाणीतून गेल्या 14 वर्षापासून आपण अनेक पुराण ऐकत आले आहोत. कारण की ज्यावेळेस इथं काही व्यवस्था नव्हते त्यावेळेस गावातही बाबांचं कथानिरूपण आपण ऐकलेलं आहे. पण ज्या ज्या ठिकाणी बाबांची कथा झाली त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला घडताना पाहायला मिळालं. कारण की ज्यावेळेस गावामध्ये कथा व्हायची त्याच तिथं शिवमंदिराचं शिवपूजन भूमिपूजन झालेलं आहे. ज्या मळ्यामध्ये बाबांनी पूजा केली ममराजभाऊंच्या तिथं शिवमंदिर झालं. सुंदर प्रकारे कुटिया झाली. या ठिकाणी अतिशय ओलचिम राहायचं. गाडीवरून उतरलं तरी मध्ये येता येत नव्हतं. परंतु आज भव्य दिव्य शेड भगवान मारुतीरायाचं बाबांचं मंदिर, भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आणि ममराजभाऊंच्या माध्यमातून बाबांच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं झालेलं आहे. कारण की किती कौतुक करावं या लेकराचं. कारण की सगळं कामगार जो आहे ऊसतोडी कामगार आहे हा. परंतु आमचा गाडीमध्ये पण विषय झाला. जातेगावला ज्यावेळेस बाबाजी आले ना प्रथम ह्याच मंडळीने बाबाजींना सहकार्य पण केलेलं आहे. कारण की वंजारी समाज असेल, लबान समाज असेल, अनेक प्रकारचे समाज तिथं होते आणि त्यांनी खरंच सुरुवात केली बाबांच्या जातेगावच्या आणि कार्याची. आज तिथं सुंदर प्रकारे रुद्राभिषेक झाला. इतका आनंद वाटला आणि असा एक विचारही वाटला की आता किती चांगला रस्ता झाला. त्यावेळेस पायवाट होती. कशी बाबाजींनी मूर्ती नेले असतील, कशी लोक इथं श्रमदान करत असतील, एक एक चित्र आणि आठवत होतं. परंतु महापुरुषांची ताकद असेल ते काही होतं करील ते काय नव्हे महाराज. परी पाय वीज शुद्धांगी
कारण की न्यायडोंगरी गाव हे बाबांचं आवडतं गाव होतं. तसं पोखरी असेल, न्यायडोंगरी असेल, नांदगाव तालुका, नांदगाव परिसर ह्या तालुक्याने खूप मोठं सहकार्य त्या काळामध्ये बाबाजींना केलेलं आहे. आणि म्हणून न्यायडोंगरीचं त्यावेळेस नाव होतं. पण ज्यावेळेस आम्ही मिरवणूक करता करता गावामध्ये गेलो की बाबाजी ज्या त्र्यंबकवारीला यायचे आणि त्या ठिकाणी बाबाजी थांबायची जिथं खुटिया झालेले आहे. आता पहिल्यांदा आम्ही मिरवणुकीला गेलो पण त्यावेळेस काही वाटत नव्हतं, पण आज मोठमोठ्या बिल्डिंग झालेल्या वाटल्या. पण खंत ह्या गोष्टीची वाटली की बाबांची कुटिया जशी आहे तशीच आहे. आणि म्हणून बाबाजींना एक तळमळ निर्माण झाले का अरे बाबा ज्यांनी जागा दिली नाही ना त्यांनी फक्त आम्हाला नारळ द्या, आम्ही बाबांचं भव्य इथं वास्तुरूपामध्ये मंदिर तयार करायचं बाबांचा शब्द आहे. आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन बाबांचा तो शब्द पूर्ण करायचा आहे. कारण की बाबांची इच्छा असेल, जातेगावच्या अभिषेकाच्या माध्यमातून बाबांना सदप्रेरणा मिळाली असेल, नाही तर 14 वर्षामध्ये शिवगिरी बाबा कधी म्हटले का तुम्ही नारळ द्या आम्ही मंदिर बांधतो. परंतु आज जेव्हा अभिषेक झाला, कारण की ज्या विजेतूनच पायाची सुरुवात झालेली आहे तिथंच आज तो पाया त्याच जागेवर आहे. आणि म्हणून बाबांनी थोडी खंत वाटली आणि म्हणून बाबांना तळमळ वाटले की नाही इथं काहीतरी घडलं पाहिजे. आणि मी सर्वांना विनंती करेल, कारण की 14 वर्षाचा बाबांच्या दीड तप इथं चालला आहे. आणि म्हणून त्यांचा शब्द आपण हा कारण की सत्यत्वात आणावा, सर्वांनी एक जीवाने, सर्वांनी एक विचाराने बाबाजींना तो शब्द द्यावा. उद्याच्या सांगतेमध्ये की बाबाजी लवकरात लवकर सद्गुरू जनार्दन स्वामींचा कळश आपल्याला काढायचा आहे. लक्षात घ्या, खूप लांब लांबून लोक आहेत. आज आमच्या देशमुखवाडीचे पण भक्त मंडळी या कथी निरूपणासाठी आलेलं आहे. आणि फार मोठा पर्व काळ आहे ना, फार मोठे दिव्य पर्व, पवित्र असं श्रावण मास आहे. त्याच्यात भगवान शिवाचं तुम्हाला सर्वेला ऐकायला मिळतं, कशी पूजा करावी, कसं काय करावं. उद्या अजून काय आहे, नागपंचमी आहे, बरोबर आहे का नाही. संतांचे उपकार आहेतच, पण आपली भारतभूमी अशी आहे ना, अन्य जीवांचे पण आपल्यावर उपकार आहेत. नागाचं पूजन का करावं त्याचे अनेक कारणं आहेत. कारण की ही शेष भगवंतांनी पृथ्वी धारण केलेली म्हणून त्यांचं पूजन आहे. आता 4 महिने भगवान विष्णू त्या शेषशय्यावरच पोहडलेले आहेत. कारण की आषाढी कार्तिकीपर्यंत भगवंत 4 महिने चातुर्मासामध्ये कारण की शेष नागावर पोहडले म्हणून त्यांचं पूजन आहे. अजून तो शेतकरीचा मित्र पण मानतात, कारण की नाग काही आपला दुश्मन नाही आहे. लोकांना नाग दिस लागलेच काठी काढतात, असं नाही करायचं. सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणजे अरे बाबा जे शिवाचे तुम्ही उपासक आहेत ना ते शिवाचेच अलंकार म्हणजे नाग आहे. पिंडीवर त्याची पूजा करायची आणि जिवंत निघाला का त्याला काठीने मारायचं का, नाही. कारण की तो काय आपला वैरी नाही आहे. आपण त्याला मारलं का कोणी असू द्या त्या ठिकाणी, कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला तरच ते चावतं असं म्हणतो ना, तशाच प्रकारे नागदेवताचं पाय, नागदेवताला विनाकारण मारू नये, त्याला उलट पूजन करा, वंदन करा आणि सांगा. आणि त्याच्या मग फार मोठी चांगल्या प्रकारची कथा पण आहे. कारण की लहान लेकरं होते आणि असं खेळता 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 आणि झोपी गेल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये नागदेवता यायची. आणि नागदेवता यायची आणि सांगायचे की बाबा रे तू फार गरीब आहे पण तू मला मानते, मी तुला चांगल्या प्रकारचं धन देईल, तू अमुक ठिकाणी. ती रोज सकाळी आईला सांगायचे, म्हटलं की आई मला असं असं स्वप्न पडतं का, नागदेवता माझ्या स्वप्नामध्ये येते आणि मला सांगते की तू अमुक ठिकाणी तुला फार धन देईल, तुमची दरिद्रता मी काढून टाकेल, माझ्यावर विश्वास ठेव, तुम्हाला भाऊ म्हणते ना. आणि मग एक दिवशी त्या आईला वाटलं की आपण लेकराला खरंच पाठवलं पाहिजे. आणि ती लेकरू खरंच गेलं, कथा मोठी परंतु उद्याचा सण आहे म्हणून सांगतो. ती लेकरू त्या जंगलामध्ये गेलं, फार मोठं विपुल धन सामग्री, आणि कुठेही धन जर असेल असं म्हणतं तिथं नागाचं रक्षण राहतं, नागदेवता तिथं रक्षण करते. पहा तुम्ही जुने राजवाडे वगैरे जर पाहायला गेलं ना किंवा जुने मंदिर असेल ना तिथं नागदेवता आवर्जून आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की ते काही लोक सांगतात इथं मारुती जुना आहे तिथं 7 कड्या सोनं होतं, कोणी ठेवलं असेल काय माहिती. आणि काही निरुद्योग पण करून पाहिलं कोरायचा, तो मेले बिचारे ते. कारण एक धन तारी एक धन मारी तो कोराय सांगतात. कारण देवाचं धन जो चोरतो तो जिवंत राहील, कारण राहून बी त्याचा काय उपयोग आहे. देवाला देता आलं तर दिलं पाहिजे, धर्म कार्यामध्ये देता आलं तर कारण की दिलं पाहिजे. कारण की ममराज भाऊ एकटा एवढा मोठा हा कारण की भार उचलायचा, ही शिवधनुष्य उचलणं सोपं नव्हतं. पण आज बॅनरवर पाहिले की काही लोकांनी अन्नदान केलं, कोणी द्रव्य रूपामध्ये देत असेल, धन्यवाद देतो मी त्यांना की असं प्रकारे सहकार्य केलं पाहिजे. हा काही एकट्याचा खेळ नाही, लक्षात घ्या, हा एकट्याचा भार उचलण्याचा खेळ नाही. परंतु त्या लेकरांनी एवढी मोठी हिंमत केली कारण की आणि त्यांचं वैभव पण वाढलं.
बाबांच्या कृपेने. स्वतःची जागा एवढं देणं काही सोपं आहे का? मळ्यामध्ये एवढं मोठं, कारण की आपण सुद्धा काय आजच्या काळात ते 50 लाखाचं बांधकाम आहे. मंदिरात ते जर धरलं तर कोटी रुपयाचा आज खर्च येतो. एकट्या माणसाने तो करावा. खरंच कौतुक वाटतं मामराज भाऊ तुमच्या ह्या कुळाला. कितीतरी पिढ्यापर्यंत जोपर्यंत ती वास्तू आहे, जोपर्यंत संतांची सेवा आहे तोपर्यंत ते. आणि बाबाजी आत्ताच म्हटले न्याय डोंगरीला आता कोणतरी म्हणत होते ना बाबाजी तर पाणीला आंघोळीला थांबायचे, तिथं सुद्धा वा आपण कुट्या करू म्हणे. बाबांचं जिथं जिथं काही वास्तव होतं वा कोणत्या तरी निमित्तानं पोखरीला सुद्धा बरं का दादा अण्णा, तिथं सुद्धा आपल्याला छोटी काय ना कुट्या बाबांचे प्रतीकात्मक. अरे कोणीतरी साधू संत त्या रस्त्याने आले तर किमान तिथं थांबतील, एखादा बोर असेल तर स्नान करतील, पाणी पितील, कारण की त्या भूमीचं पुण्य वाढत राहतं. लक्षात घ्या. कारण की साधू संत तुमच्याकडे थांबले ना, त्या गोष्टीला आपण काहीतरी उजाळा दिला पाहिजे, त्या गोष्टीला काहीतरी स्मरण राहील असं काहीतरी वास्तू तिथं तयार केले पाहिजे, असा बाबांचा मानस होता. आणि म्हणून त्या लेकरूला फार मोठं विपुलता, सोनं मिळालं, धन मिळालं, सर्व घरी आले, फार मोठी श्रीमंती झाली. मग त्या लेकरांनी काय करायचं, रोज त्या नागदेवतेला दूध ठेवायचे. ते आता लेकरूच ते खेळायच्या नादमध्ये एक दिवशी गरम दूध ठेवलं आणि ते गेली खेळायला निघून. नागदेवता आले, कारण प्रत्येक प्राण्याला कळतं नागदेवता डायरेक्ट तोंड नव्हतं घाले, शेप बुडवत होती त्या दुधामध्ये. शेपीला चटका लागला आणि इतका काही त्याला त्रास झाला आणि तो थोडा इसराई. नागदेवता ही राजश्री, कारण की रजगुण त्याच्यामध्ये, त्याला राग लवकर येतो. पाहतो मी त्याच्याकडे नुसतं पाहिलं, नुसतं असं इशारा केला तर ते पण काढतं, कारण की रजगुण त्याच्यामध्ये. काही माणसं पण असतात तसे, थोडं त्यांच्याकडे पाहिलं तर काय पाहतोय, बरोबर आहे का नाही, का रजगुणाचा. कारण सात्विक गुणाच्या माणसं नाही तसं करत. रजगुणी तमगुणी माणसं तामचे असतात, अहंकारी असतात. आणि म्हणून त्या नागदेवताला असं वाटतं आता ती सुडाची भावना झाली, आपण एवढी धन दिलं हिला आणि हिने मला दूध सुद्धा गार करून ठेवलं नाही खेळायच्या नाद्यामध्ये. आणि त्या नागदेवताने विचार केला, त्यावेळेस बालविवाह व्हायचे, लहानपण तिचं लग्न पण झालेलं होतं. आणि आता तिचं लग्न झालेलं, ती खेळायची, तिचं नवरा पण त्यांच्यामध्ये खेळत होता. आणि मग त्यांनी जी बुटं काढले होते बाजूला, ही नागदेवता गेली सोडायच्या भावनेने, म्हणजे पाय आता हिला आता पण धडा शिकू. आपण एवढं दिल्यावर हिला कुठल्याही प्रकारचं नाव नाही, गरम दूध मला दिलं, मला किती चटका लागला, आपण सुद्धा यांना चटका दिला पाहिजे. आता रजगुणी असल्यामुळे त्यांनी म्हटलं की हिचा नवऱ्याला आपण दंश करू. आणि म्हणून त्याच्या बुटामध्ये ते जाऊन बसलं. पण खेळता खेळता गंमत अशी घडली, कारण की ते लेकरू खेळता खेळता काय झालं काय माहीत, कोणतरी असं दुकानावरून आलेलं होतं त्यांच्यामध्ये खेळणार एक लेकरू, आणि त्याने काही सुट्टे पैसे ती वस्तूवर ठेवलेले होते. आणि मग हिच्यावर आळ घेतला की माझे सुट्टे पैसे तूच चोरले म्हटले खेळता खेळता. ते म्हणजे अगं मी पण खेळते, तू पण खेळते, मी कशाला चोरू तुझे पैसे. अगं खरं सांगतो तुला, आईची शपथ घेऊन सांगतो, मी नाही चोरत तुझे पैसे. अगं तुला जर आईवर माझ्या शपथेवर विश्वास नाही, आईच्या माझ्या भावाची नागदेवतेची शपथ घेते, परंतु मी तुझे पैसे चोरले नाही. आणि तो शब्द त्या नागदेवतेने ऐकला. सोडाच्या भावनेने बुटामध्ये जाऊन बसलेला नाग त्याने ऐकला, अरे माझ्या बहिणीचा माझा एवढा विश्वास की माझी शपथ घेते, आईची शपथ ती पोरगी मानत नाही, ते माझ्या नागदेवता भावाची शपथ घेऊन सांगते मी तुझा 1 रुपया मी चोरला नाही. तुझा काय असेल आणा 2 असा त्या काळाचा, चोरला नाही. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे ते शपथ घेतले, ते नाग त्या बुटातून बाहेर निघाला आणि त्या बहिणीच्या पायाला मिठी मारली. म्हटले तू एकच चूक केली होती, पण मी फार मोठी चूक करणार होतो. माझ्या बहिणीचा कुंकू मी स्वतः पुसणार होतो. आज इतका प्रकारचा हिस्र प्राणी, तरी सुद्धा तो अशा प्रकारे सत्यताच्या पुढे झुकतो. आणि सांगितलं की बहीण, मी आज सर्वांना आवाहन करतो, जी माता भगिनी मला या नागपंचमीला दूध देईल, तिच्या नवऱ्याला कधी आकस्मिक मरण येऊ देणार नाही. अशाचा उद्याचा बरोबर काळ आहे. म्हणून त्या नागदेवताचं पूजन करतात, दूध देतात. पण आपल्याला शिवपुराण कथा बाबांच्या वाणीतून ऐकायची आहे. म्हणून आमची या कार्यक्रमासाठी आमचे संदीप गिरीजी बाबा, आमचे विमल गिरीजी महाराज आणि बाबांनी सर्वांनी दरवर्षी बोलवता आग्रहाने ममराज भूचा आग्रह दो साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. कारण की अशा सोपुड्याकडनं कोणतरी आलेलं आहे, वरुदावरून या, त्यांनी पण व्यासपीठाकडे यायचं आहे. तसंच कदमदादा समंत गावचे त्यांचे परिवारातील माणसं आलेले, त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. चला, आशाताई, संजीवनीताई, सुरेश पाटील बोरसे यांनी व्यासपीठाकडे येऊन बाबाजींचं पूजन करून घ्यायचं आहे. ममराज भाऊ,
नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सर्वांनी वर हात करून गायला स्वागत करायचंय. सुरेश बोरसे पाटील व्यासपीठावरून बाबांचं पूजन करून जायचंय. नमः शिवाय 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 शिवाय नमः शिवाय श्री जटाधरा शिव नमः शिवाय. हरिभाऊ शिंदेचे त्यांनी जागे उभा राहायचंय. ममराव मोर्चा असते त्यांचंही स्वागत. हरिभाऊ चला शिंदेवरून आलेले भक्त मंडळ योगेश भाऊ बाबाजींच्या पूजनासाठी व्यासपीठाकडे येऊन जायचंय. श्री जटाधरा नमः शिवाय जटाधरा नमः शिवाय जटाधरा शिव नमः शिवाय 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 पीनाकेश्वरा नमः शिवाय पीनाकेश्वराय नमः शिवाय गुरु महाराज 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 गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु महाराज गुरु गुरु जय जय गुरु जय गुरु महाराज जय जय गुरु
संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळानि कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की सनातन धर्म की कड़मोचन भगवान या बलराम चंद्रकलिका वरदे श्री रामदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की. सेवालाल महाराज की जय. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज ईश्वर भगवान शैलेश्वर भगवान की जय. 2 मिनिटं आपण सर्वजण भजन करूया. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन
सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 2 मिनिटं फक्त जागेवर आपण उभा राहू, फक्त मोजून 2 मिनिटं. खूप वेळ झालेला आहे तरी पण राम कृष्ण हरी. हात मस्त मस्त वा आहे का सर्वांना? वा वा हे हात जगन्नाथ. खूप ज्यांनी ज्यांनी असे हात केले ना, खूप समर्पण आहे देवाजवळ. देव कृपा करतो. देवा तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. माझ्याजवळ काहीच नाही, हे सगळं तुझं आहे म्हणून 2 हात मी तुझ्यासाठी वर केलेले. आणि त्याने जर टाळी वाजली तर अजूनच आनंद आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि जय जय राम. जय हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. स्वतःला विसरून हरी जय जय राम कृष्ण हरी. वा वा जय भोले भोले. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः जय भोले. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. सर्वांनी शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. डम 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 बोले. ओम नमः शिवाय. dum 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 dum. डमरू बोलताय भोले बाबा. ज्यातून वेद निर्माण झाले. हातातलं डमरू.
डम 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 बोले ओम नमः शिवाय डम 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 बोले ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले भोले बाबा ए भोले ए भोले बाबा हाक मारायचे जसं आपण एखाद्या व्यक्तीला हाक मारतोय अंतःकरणातून मारतो खूप गोड लागतं खूप आनंद वाटतो ए भोले भोले बाबा भोले 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 बाबा बोले ओम नमः शिवाय बाबांचे भक्त बोले ओम जनार्दनाय बाबांचे भक्त बोले ओम जनार्दनाय गण 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 बोले बम 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 शंकर बोले ओम नमः शिवाय बम बम शंकर बोले ओम नमः शिवाय भोले की जय जय शंभो की जय जय भोले की जय जय शंभो की जय बोलो पार्वती पते भोले की जय जय पार्वती पते गोल रिंगन भोले की जय जय शंभो की जय नित्याय शुद्धाय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बसा बसा शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या न्यायडोंगरीमध्ये या पवित्र नगरीमध्ये वृंदावन नगरामध्ये आपण शिवमहापुराण कथा श्रवण करतो आहोत. आज 4था दिवस आहे आणि उद्याची आमची या ठिकाणी शिवमहापुराण कथेची आपण सांगता करणार आहोत. विशेषतः परवाकडे दत्त महाराज या ठिकाणी काल्याचे कीर्तन करतील. उद्याचे दिवस आहे तुमच्याकडे. ही पर्वणी, ही नदी, ही गंगा, ही भागीरथी ज्या स्नान करून आज असं वाटलं होतं की आज खूप सुंदर सोहळा झाला, बाबाजीचा पालखी सोहळा झाला. लवकर आटपण, लवकर निघा, कारण उद्या 4 ठिकाणी देवाला बसवायचं आहे. पिंपळगाव बसवंत, परत एक दुडी म्हणून गाव आहे, काय त्याला काय म्हणतात, दुडी ना, दुडी काय, हा दुडी दापूर,
संगमनेर, परत देवकवठा, असे लासलगाव एवढे 4 ठिकाणी कार्यक्रम करून आणि संध्याकाळी परत 7:30-8 वाजेपर्यंत इथं पोहोचायचं आहे. म्हणून असं ठरलं होतं की लगेच प्रवचन करून लगेच निघू. परंतु बघा, तुमचं असं भाग्य आहे की आज एक नाही किती संत आले बघा. कमीत कमी हात जोडा. बाबा, देवाला 1 डोळा मागतो, देव 2 डोळे देतो, अशी तर आमच्या या भागाची पुण्याई आहे. परमपूज्य स्वामी संदीपगिरी महाराज आले या ठिकाणी. 108 श्रीमहंत, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पवित्र जन्मभूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला, परमपूज्य मंडलके महंत स्वामी आमचे विमलगिरी बाबा, जवळजवळ फार वय झालेलं आहे, 80-85 वय आहे. परंतु त्यांना आमचा फोन जर गेला तर ते सगळं सोडून म्हणलं, आज चला जातेगावच्या डोंगरावर या. आम्ही येतो 12 वाजता, ते आले 10 वाजता. 10 वाजेपासून वाट पाहत होते. आमचे बाबा येणार आहेत, आमचे बाबा सगळ्याला दम देत होते. तिथं जागा ठेवा त्यांना यायला. म्हणलं बाबा येतील 2 वाजता. आम्ही गेलो तिथं 2 वाजता. बाबाचे 10:30 वाजेपासूनच रस्ता ठेवा बाजूला, इथे येणार आहे. एवढं त्या लोकांना हे करून ठेवलं. म्हणलं बाबा आलो आम्ही. असं वय झालं तरी म्हणलं आता काय करता. नाही न्याय डोंगरीला प्रवचन ऐकायचे म्हणजे मला. म्हणून असं वय असताना सुद्धा आज बाबाजींच्या परिवारात ज्यांचा जन्म झाला, शिवमलगिरी बाबा, त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करू. रोकडोबा हनुमान मंदिर जनार्दन स्वामी आश्रम, आमची तिथली महंत संदीप बाबा सुद्धा आज या ठिकाणी दरवर्षी येतात. आजही आले, यापुढेही येणार आणि आपल्याला सुंदर मार्गदर्शन ज्यांनी केलं. विशेष आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय 108 श्रीमहंत दिनेशगिरी महाराजांनी नागपंचमीचं खूप गोड वर्णन केलं की नाही. टाळ्या वाज, असं तुम्ही कंजूस का बरं टाळ्या वाजवायला. तुम्हाला टाळ्या वाजायचं महत्त्व सांगितलं ना, किती महत्त्व आहे. अरे बाबांनो, याच्यात एवढ्या नाड्या आहे, 72,000 नाड्या असतात. कोणाचं डोकं दुखत असेल, कोणाचं पोट दुखत असेल, कोणाला पचन होत नसेल. काही पचन होताना काही लोक म्हणे, बाबा असं देवा कोणत्या कोणत्या संतांचं नाव घ्या. म्हणलं कोणते घ्या. खूप जेवायचं म्हणे, टाचून जेवायचं, पोट भरून जेवायचं. म्हणले मग कुठपर्यंत. म्हणे इथपर्यंत. मग त्याच्यात जर थोडं दिसलं, आता जिलेबी खायला राहते, त्याच्यात थोडे हे दिसतात. अहो म्हणे त्याच्यात बासुंदी ओतायची, पण जेवायचं, माघार घ्यायचंच नाही म्हणे. अरे वा म्हटलं. मग नाही पचलं तर म्हणे मग आम्हाला एका महाराजांनी सांगितलं. म्हणजे काय सांगितलं, एवढ्या साधूचं नाव घेतलं का पचून जातं. म्हणलं वा, त्याला बी तुम्हाला मार्ग दिला. म्हणजे ढेकर येईपर्यंत खायचं, वरून अगस्त्य ऋषीचं नाव घ्यायचं. कोणाचं नाव घ्यायचं, पचलंच ना. अगस्त्य ऋषी. नाही जर जमलं तर कुंभकर्णाचं नाव घ्यायचं, कारण त्याच्या एवढं तर कोणी खात नव्हतं. कुंभकर्ण, बरोबर आहे का नाही. अगस्त्य ऋषी म्हणजे एका आचमनात समुद्र. सांगा बरं, तुमच्या एका आचमनात अरे 1 ग्लास पिताना 4 वेळेस आपण फुरफुर करतो. खूप पाणी प्या. जेवढं पाणी प्याल ना तेवढं चांगलं आहे. खरं सांगतो, जेवढं शरीरात पाणी असेल तेवढं चांगलं. एका आचमनात जर त्यांचं नाव घ्यावं. कधी किती लोकांचं नाव घ्यायला लावलं. 5 जणांचं नाव घेतलं, सांगितलेले. किती जणांचं. एक आहे कुंभकर्ण, एक आहे अगस्त्य ऋषी, बरोबर आहे का नाही. एक आहे शनिदेवाचं सुद्धा नाव घ्यायला लावलेलं. जाऊ द्या, आता कुठे त्याच्यात पडत असतो. एक बस झालं एकच, कारण आपल्याला प्रवचन करायचं आहे. महाराजांनी खूप सुंदर चिंतन केलं म्हणून आम्हाला आठवलं. आणि विशेष म्हणजे लक्षात राहू द्या, आपण भाग्यवान आहात. या ठिकाणी आमचे जगदीश महाराज, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. 1008 महामंडलेश्वर आमचे रविनंद महाराज, आम्ही आत्ताच त्यांना दीक्षा देऊन, आणि खूप मोठं कार्य आहे त्यांचं. तुम्ही जर आले चिंचखेड त्या भागात तर बघा. त्यांना दीक्षा दिली, त्याच्यानंतर ते मंडलेश्वर झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आता 8 दिवसाच्या आत बाबाजीची कुटिया करायची. म्हणलं अहो का बरं महाराज. आता नाही म्हणे, बाबाजी आलेच पाहिजे.
8 दिवसाच्या आत बाबाजींची कुटिया, 8 दिवसाचा आश्रम तयार केलं, मोठं मंदिर तयार झालं. असे हे महाराज म्हणजे रविनंद महाराज त्यांच्या टाळ्याच्या गडबड. म्हणून आम्हाला तळमळ झाली ती बाबा. कारण आपल्याला सगळं मिळेल, पण जनार्दन स्वामी जिथं मुक्कामी राहील ती जागा मिळणार नाही, खरंच नाही मिळणार. आम्ही तळतळतो पाहिलं तर त्या भूमीत गेलं ना, एवढी वलय आणि एवढी ऊर्जा मिळते ना आज, की आम्हाला ते प्रत्यक्ष अनुभूती येते. त्याच्यामुळं आम्ही आत्ता तिथे गेलो, म्हणलं काही करा, तुम्ही आम्हाला फक्त हातावर नारळ ठेवा, तुमच्या गावात 10 रुपये मागणार नाही, कळस केल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं एक 10 रुपये नका देऊ, किती पैसे लागू, पण ह्या जागेची जागृती, इतिहास कायमचा टिकून ठेवा. कारण तुमच्या गावात बाबाजी तिथं मुक्कामी राहत होते. कुठं पाहिलं ती जागा? सगळं मंदिर आपण बांधून देतो, तुम्ही काही देऊ नका, 10 रुपये देऊ नका. कारण आमचं जीवनच त्याच्यासाठी. हे भगवत त्यांनी दिलं ना, तर जगामध्ये काहीतरी केलं पाहिजे. रात्रीचा दिवस सगळे महाराज लोक म्हणते तुम्ही 2च तास झोपते, तुम्हाला काही होत नाही. का होईल, कसं होईल? ज्याच्याजवळ जनार्दन स्वामी त्याला कशाची कमी राहणार आहे बघा. म्हणून काहीच होत नाही, काही त्रास होत नाही. वाटलं 2-3 दिवस थोडंसं दगदग झाली होती, म्हणून बाबांनो कितीही. मग आम्ही येता येता वकील साहेब होते, पोखरीचे मंडळी येले बघा, ते बाबा इथं बाबाजी पाणी घेतलेलं आहे. म्हणलं मग तिथंही मंदिर झालं पाहिजे. का बोललं की नाही महाराज, काय सोडायचं, मग तुमचं घर तुम्ही बांधू राहिले, मग मंदिर का नाही बांधायचं? म्हणलं तिथंही बांधू मंदिर. कारण ज्या वेळेस ना एक काकू आजी गंगू काकू म्हणून होती, आणि बाबाजी दहेगावून निघाले. असे तुम्हाला कंटाळत नाही आला, आणि थोडंसं 5 मिनिटं इकडे तिकडे जातो, नंतर मग शिवमहापुराण कथा सांगणार. असे गंगू माळीन होती ती, आणि माळी समाजानं आत्ता महाराजांनी सांगितलं आपले तांड्यावर जे आहे हा सगळा समाज, विशेष म्हणजे सगळ्यांनीच बाबाजीला खूप मानलं. कोणताही समाज असो, वंजारी समाज असो, लभान समाज असो, माळी समाज असो, कोणताही असो, कुठलाही असो, कारण त्यांनी बाबाजींना खूप मानलं. आणि म्हणून त्या काकूला म्हणे, काकू काकू मला थोडं लपू दे इथे. म्हणे काय झालं जनू बाबा, मी दररोज फुलं घेऊन येते तुम्हाला पूजाला ना, आज तुम्हाला काय झालं? नाही नाही म्हणे, मी घरातून निघून आलो, मला जायचंय अंदर सुलाकडं तपश्चर्याला. म्हणून बाबाजीला त्या ठिकाणी एक खड्डं खणलं, मोठं, खूप मोठं खड्डं खणलं. ते बी उखाड्यात खणलं. कुठं खणलं? गाईचा उखाडा होता मोठा, फार मोठं खड्डं, 4-5 फुटाचं खणलं. आणि जनू बाबा इथं तुम्हाला कोणीच पाहणार नाही म्हणे, कारण बाबाजी घरात जात नव्हते ना त्या काळात बी. मग त्या खड्ड्यात ठेवलं, पोतडे टाकले 2-4, आणि ते वरून पाचट लावून दिलं आणि गाडी बैल लावून दिली. काय म्हणत असेल तो जीव? तुम्ही जावर 2 मिनिटं शानाच्या खड्ड्यात. सरस्वती मातेनं दिलं होतं रागा टाकून रक्षा मच्छिंद्रनाथाची त्या खड्ड्यात, तर तिथून गोरक्षनाथ आले होते. साजगालिता मच्छिंद्राने जगाला भले मुनी, साजगालिता मच्छिंद्राने जगाला भले मुनी, सूर्यपुत्र गोरक्ष झाला सांडगवरा पुढी. अलग निरंजन जय जय अलग निरंजन, अलग निरंजन जय जय अलग निरंजन, अलग निरंजन जय जय अलग निरंजन. हो, म्हणून 33 वर्षानं नागपंचमी सोमवारच्या दिवशी येते. भाग्यवान आहे तुम्ही. किती वर्षाने येते? 33 सोमवारचा दिवस. ते नक्षत्र वगैरे सगळं जुळून आलेलं आहे, म्हणून तुम्ही फार भाग्यवान. उद्या कोणाची पूजा करायची आहे तुम्हाला? तुम्हीच ना करू, नागोबाने सुद्धा केली पाहिजे. नुसतं त्यालाच दूध पाहिजे बसत. म्हणून लक्षात राहू द्या, तुम्ही बी करा, कारण वारुळाजवळ जाऊन प्रत्येकाने पूजा केली पाहिजे. नुसते महिलाच बिचारे 12 महिने पूजा करीत राहते. आमचं महादेव तसंच कोरडा राहतो. सगळे उपास तुम्हीच धरायचे. हरतालिका आली महिला मंडळ, ऋषीपंचमी आली महिला मंडळ,
कोणताही उपास आला, महिला मंडळ, उपास तुम्ही करायचा, कायम उपास तुम्ही करायचा, असं नाही बाबांनो. तुम्ही बी नागाची पूजा केली पाहिजे. कोणी? आपण पण केली पाहिजे नागाची पूजा, आणि तुम्ही पण नागाची पूजा केली पाहिजे उद्या. कारण असं सांगितलं जातं की उद्या भगवान शंकराच्या पिंडीवर जर कमळाची फुलं, निळे कमळाची फुलं वाहिली, जर उद्याचे दिवस, फार महत्त्वाचं आहे. निळे कमळाची फुलं नाही मिळाले तर तुम्हाला गोकर्णाचं फुल माहिती, निळं कोणाला कोणाला माहिती, निळं गोकर्णाचं फुल उद्या व्हायचं महत्त्व आहे त्याला लय. उद्या जर तुम्ही ते वाहिलं गोकर्णाचं फुल पिंडीवरती, आणि ते फुल आपल्या घरात नेऊन ठेवलं, तर तुमच्या घरात ती नागदेवता, तो भगवान भोलेनाथ कधीही धन असो किंवा तुमचं काही अरिष्ट असो, आयुष्यभर तुम्हाला, वर्षभर कधीही काही कमी पडू देणार नाही, असं महत्त्व सांगितलेलं. एक गोकर्णाचं फूल पिंडीवर व्हायचं आणि तेच उचलून आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचं. उद्या बघा तुम्ही सकाळी पासून लगे गोकर्णाची फुलं पाहायला सुटतील. असं जर प्रवचन केलं ना तर 4 तास करेल मी, तुम्हाला कंटाळाच येणार. हे सांगा बाबा, हे सांग, लोकांना मतलबच लय आवडतं. जर म्हणलं ना पूजा करा, असं करा, त्याचं फळ नाही सांगितलं तर काही गरज नाही तुम्हाला. म्हणून बाबांनो, तुम्ही एवढ्या श्रद्धेने आलात. नागपंचमीचं किती महत्व आहे, नागदेवतेचं. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुश्रुताय दिगंबराय तस्मै नाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदेश्वर प्रथमनाथ महेश्वरा. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिता तस्मै नाराय नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. शिव पंचाक्षर स्तोत्र म्हणतात, तुळशीदास महाराजांनी लिहिलेलं आहे. पाठ झालं पाहिजे. मंदिरात गेलं नाही एवढं म्हणा, कमीत कमी पंचाक्षर स्तोत्र, नाही तर लिंगाष्टक म्हणायचं. लिंगाष्टक सुद्धा आलं पाहिजे, कारण अतिशय गरजेचं. नाही तरी चौराष्ट्र महिनाभर तरी 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र आलं पाहिजे. इतकं सांगितलेलं आहे की हे स्तोत्र म्हणलंच पाहिजे. ब्रह्म मुरारी सुराचित लिंग निर्मल भाषित शोभित लिंग जन्म दुःख विनाशक लिंग तत प्रणमामि सदा शिवलिंग. देव मुनी प्रवर्तित लिंगम कामदहन करुणाकर लिंग रावण दर्प विनाशक लिंग तत प्रणमामि सदा शिवलिंग. तत प्रणमामि सदा शिव. याला लिंगाष्टक म्हणतात. हे पाठ झालं पाहिजे. शिव पंचाक्षर स्तोत्र पाठ झालं पाहिजे. काय लय सोपं आहे ते, 2-3 वेळेस ऐकलं की पाठ होऊन जातं. किंवा आपण चौराष्ट्र सोमनाथमचे श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन या महाकाल ओंकार ममलेश्वरम हे म्हटलं पाहिजे सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन. नसेल येत तर ओम नमः शिवाय हे तर मंत्र येतो ना. हा मंत्र कोणाचा पाठ नाही, 7 करोड मंत्राचा राजा आहे हा. किती करोड मंत्राचा? सगळ्या जगातल्या मंत्राचा राजा म्हणजे नमः शिवाय. काय आहे? आणि कधी कधी तुम्ही एक मंत्र म्हणतात अजून बरेचसे. आता प्रदीपजी आल्यानंतर तुम्ही एक मंत्र तुम्हाला त्यांनी सांगितलं, त्या मंत्राचं काय म्हणतात? कोणता मंत्र येतो? श्री शिवाय नमस्तुभ्यम. याचा काय अर्थ होतो? अर्थ तर माहिती पाहिजे ना. म्हणायचं तर याचा अर्थ असा आहे,
हा मंत्र माळीवर जपायचा नाही, हा मंत्र महादेवाच्या मंदिरात गेल्यावर म्हणायचा आहे. ऐका जरा, थोडं ऐकून घ्या आजच्या दिवस. उद्या मात्र मग आपण थोडंसंच प्रवचन करणार आहे लवकर, कारण दिवसभर एवढे कार्यक्रम करणार असल्यामुळं उद्या लवकर येऊन लवकर निघणार आहे. हा मंत्र असं सांगतो, श्री शिवाय. श्री म्हणजे पार्वती, लक्षात घ्या बरं का, ऐका. श्री म्हणजे पार्वती, श्री शिवाय म्हणजे भगवान शंकराला प्रार्थना. श्री शिवाय, हे पार्वती माता, भगवान शिव, मी तुला नमस्कार करतो. काय त्याचा अर्थ कळाला? अर्थ, हे भोलेनाथ बाबा शिवशंकरा, श्री शिवाय नमस्तुभ्य, मी तुला नमस्कार करतो. म्हणजे देवाजवळ गेल्यानंतर, महादेवाजवळ गेल्यानंतर हा मंत्र म्हणायचा. हात जोडायचे आणि काय म्हणायचं? श्री शिवाय नमस्तुभ्यम. गवरी हरा दीनानाथा धरिल तुझे पाय, गवरी हरा दीनानाथा धरिल तुझे पाय. गवरी हरा दीनानाथ धरिन तुझे पाय, गवरी हरा दीनानाथ धरिन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माया. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माया. गवरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय, गवरी हरा दीनानाथ धरिल तुझे पाय. म्हणून हात जोडून हा मंत्र म्हणायचा. पण माळीवर जर जपायचा असेल तर कोणता? सगळ्यांना, स्त्रियांना आणि पुरुषांना, सगळ्याला अधिकारी. कोणाला भगवान शंकरानं शिवमहापुराणमध्ये सांगितलं की सगळेजण हा मंत्र जपू शकतात. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, रात्रंदिवस तुम्ही एवढंच जप करून बघ. जर का तुमच्याकडून चुकून 5 लाख जप झाला ना, हा मंत्र सिद्ध होतो. जर अनेक प्रकारचे 1 कोटी मंत्र जर जपला तर तुमच्या मनोकामना पूर्ण करतो. आणि 3 कोटी मंत्र जर तुमच्याकडून झाला तर भगवान शंकर प्रत्यक्ष तुमच्या पुढे उभा राहतो. तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ये दुनिया पंछी का मेला, समझो उड़ जाना है अकेला. समझो उड़ जाना है अकेला, समझो उड़ जाना. तेरा तन मन, तेरा तन मन, तेरा तन मन सासना आय, मुझसे जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय, मुझसे जपले नमः शिवाय. पल पल जपता जाए, मुख से जपले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय जप करा. आता आपण सर्वांनी ठरवलंच आहे, श्रावण महिन्यामध्ये एक देवाजवळ नाही अभिषेकच्या वेळेस मंत्र आले ना तुम्हाला, कुठलाही मंत्र नाही आला, नमः शिवाय म्हणायचं. काय म्हणायचं? अभिषेक पूर्ण होतो. कारण गुरु भेटेलच असं नाहीये. नाही गुरु भेटले तर आपणच सुरू करायचं. या ठिकाणी आमचे सगळेच भक्त मंडळ बसलेले आहे. आज मुलं आले, बाबा बाबा म्हणे. काय महाराज, आपल्याला मंदिराचं भूमिपूजन करायचं. म्हणलं चला. आम्हाला काय, आता सकाळपासून गाडीत बसलेले आम्ही 6-7 वाजेपासून. दातेगावच्या डोंगरावर जाऊन अभिषेक करून आलो. परत तुम्ही मिरवणुका करून घेतली. पटकन लेकरं पळत आले, भूमिपूजन करायचं. म्हणलं चला महाराज लोक. त्यात आमचे महाराज म्हणजे बाबा आता लवकर कुटीवर चला, आपल्याला स्नानाचा वेळ झाला. म्हणलं आता हे स्नान लय महत्वाचं आहे. त्यांनी लगेच भूमिपूजन म्हण. त्याच्यातल्या आमच्या एका महात्म्याने विचारलं किती दिवसात पूर्ण होईल? एखादं वर्ष. लगेच पूर्ण करू म्हणे, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या.
म्हणजे ही प्रेरणा जर तुमच्या लेकरांमध्ये होते धर्माची, जर खऱ्या अर्थानं अंतकरणात चिरंगी जी आपल्या आतून जर खऱ्या अंतकरणातून जर तुम्हाला प्रेरणा मिळते की आज मंदिर बांधावं, पूजा करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, याचा अर्थ तुम्ही धर्माचं पालन करत आहे. धर्माचा तुम्हाला खऱ्या अर्थानं धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे हेच काम करण्यासाठी आम्ही आलो जन्माला. एक काहीतरी झालं पाहिजे जन्माला आल्यानंतर. अरे माऊलीने भिंत चालवली, आपण कमीत कमी माऊलीने भिंत चालवली. एकनाथ महाराजांकडे एकदा असं झालं, हे बघा सहज सगळे बसवले होते. बरं कसं असतं आपल्याच धर्मात आपल्यालाच काही काही किडे खाऊ भेटत भेटतात, असं नाही की भेटत नाही. कशाला चाललंय दररोज दररोज मंदिरात, काय काम आहे तुला, काय बाबा व्हायचं का? अरे तू कशाला बाबा होईल, काय बाबा काय एवढं सोपं वाटलं का तुला? काही 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 पिरखेंड आहे का ते, काही काही. अरे बाबा हे सोपं नाही आहे बाबा होणं, म्हणजे खरा बाबा होणं म्हणजे सोपं नाही आहे. घरदार सोडून आणणं, एकांतात राहणं. म्हणून तुम्हाला सांगतो, अगदी लय चिंतनीय आहे. एकनाथ महाराज ते सगळे टवळखोर बसलेले होते तिथं. बरं त्यांचीच होते, बाकी दुसरी कोणी नव्हती. आणि म्हणे एकनाथ महाराज राग आणून दाखव. काय म्हणे, आता एकनाथ महाराज होते, शांती येते तिथं, काय शांतीचं माहेरघर होतं. तुला 200 रुपये देतो म्हणे, लागलं फक्त राग आणून दाखव. म्हणे कशासाठी? अरे म्हणे माझ्या लेकीचं लग्न आहे, तेवढेच 200 रुपये मिळाले तर काय फरक पडतो. म्हणजे मी देतो 200 रुपये. आण ते गेलं बरं, गेलं तर गेलं, चप्पल बूट घालून घरात घुसलं मध्ये. एकनाथ महाराज नेमकं जेवायला बसलेले होते, जेवायला बसलेले होते आणि हे तिथं जाऊन चप्पल घालून असं उभं राहिलं. एकनाथ महाराजांनी वा 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 वा, काय देवाकडे येताना तुम्हाला एवढा विसर पडून गेला का तुमच्या पायातली चप्पल सुद्धा तुम्ही काढली नाही. काय काय कुठलं हे, कुठलं टोक आहे आपल्याकडे? येऊ द्या बरं घरात, देवघरात डायरेक्ट एखादा चप्पल घालून आल्यावर आपण त्याचीच काढू, एवढा दम निघेल का आपल्याला? खरं सांगा तुम्ही. सोपं आहे बाबा हे. म्हणजे देवघरात चप्पल डायरेक्ट घेऊन आला, खडा खडा खडा. एकनाथ महाराज म्हणे वा काय भक्ती आहे. साधू संतांकडे येताना माणसाने एवढी भक्ती वाढवली पाहिजे, एवढा भाव वाढला पाहिजे की त्याला भान सुद्धा राहिलं नाही चप्पल काढायचं. त्याचा फ्यूज तिथं अर्धा कमी झाला होता, परंतु त्याला 200 रुपयाचं पडलं होतं. कितीचं पडलं होतं? माणसाला काही दिलं का माणूस काही करायला तयार होतं. आणि हेच आजकाल या समाजात चाललंय. आणि ज्यावेळेस त्याने सांगितलं वा वा, मग पंक्ती वाढायला सुरुवात झाली. त्यांची पत्नी एकनाथ महाराजांची पंगत वाढायला लागली होती. पुरणपोळ्याचं जेवण असायचं. हेच गेलं आणि त्याच्यावर घोडा करून बसलं त्या पत्नीवरती. असं एकनाथ महाराजांनी सांगितलं लेकरू लहान आहे, संभळ त्याला पडू देऊ नको. आता समजा अचानक तुमच्या घरात आलं एखादं बसलं तर काय करशील? तुम्ही वा वा या अजून बसा असं म्हणाल का? नाही. एकनाथ महाराज अरे लेकराला सांभाळ, लेकरू पडल लेकरू पडल. त्यांनी डोक्याला हात लावला की अरे आपण एवढ्या थराला गेलो तरी एकनाथ महाराज आपल्याला लेकरू. हळूच एकनाथ महाराजांकडे गेला, खळा खळा पाणी आणलं. महाराज एवढं शांत कुठून तुम्ही झालात?
एवढं तुमच्यामध्ये शांती कुठून आले की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला राग येत नाही. म्हणे बाळा एवढं कशासाठी केलं? म्हणजे बाहेर 4 जण बसले, 200 रुपये देणारे मला, 200, म्हणून मी हे उद्योग केले. म्हणजे मी 200 रुपये देतो तुला. एवढ्यासाठी एवढं करायची काय गरज होती? अगोदर आलास म्हणलं असतं मला 200 रुपये पाहिजे, दिले असते ना. हे उद्योग किती केले तू? चल बाहेर. आणि बाहेर गेले आणि त्याला सांगितलं की मी तुला त्यावेळेस बोलल म्हणून, तू फक्त बोलत राहा. गेलं बाहेर आणि एकनाथ महाराज काहीतरी बोलायला गेलो, असा राग हे तुला अकलच बाता नाही असं राग आला. अरे वा 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 म्हणजे एकनाथ महाराज राग आला. कोणते 4 जण म्हणे. हा म्हणे मला आज राग आला. मग म्हणे काय करायचं? काढा 200 रुपये. ते बी 200 रुपये, त्यांच्याकडून 200 रुपये घेतले, 400 दिले आणि दिलं घर काढून. एकनाथ महाराज येते. लक्षात घ्या, नागपंचमीचं तुम्हाला सांगत होतो, उद्याचं महत्त्व सांगितलं पाहिजे. सोमवार पण आला, पहिलाच सोमवार आहे ना उद्या. किती महत्त्वाचा दिवस आहे. उद्या काय काय करायचं हे बघा. काही करून उद्याची एक तरी शिवलिंग तुम्ही बनवायचं आहे. इथं आमचे दत्त महाराज राहील. कितीचा टायमिंग द्यायचं? 4 ते 5. आपण उद्या तिकडच आहे दिवसभर. 4 कार्यक्रम नाही जमणार. मग आता यांच्याकडून पूजा कधी करून घ्यायची? गुरुजी बरोबर, चला. नाहीतर काल्याच्या कीर्तनात नाही जमणार. आता आमच्याकडे असं असतं, पहिल्या दिवशी गणपती पूजन महिलाकडून आम्ही करून घेतो. दुसऱ्या दिवशी देवीचं असतं ना, देवी आणि सूर्यनारायणचं, म्हणजे जवळजवळ कृष्णाचं पूजन असतं, नंतर महादेवाचं असतं. असं 5 दिवस 5 देवाचे भिडे आणायचे, ती पूजा करायची, त्याची आरती कर. खूप आनंद येतो. 10-10, 5-5 हजार महिला त्या पूजाला बसतात. पण आम्ही आता धावपळीत तुमच्याकडून ते पूजन नाही करून घेतलं. पण नाही झालं तर 8 गोष्टी वाहिल्यानं अखंड सौभाग्यवती प्राप्त होतं. 8 गोष्टी श्रावण महिन्यामध्ये दान करायच्या. सांगू तुम्हाला कोणत्या कोणत्या? एक कुंकू दान करायचं. काय दान करायचं? लाल फूल किंवा सफेद फूल देवाला वाहून कोणाला तरी फूल देऊन टाकायचं वाहायला, की वाहा, ते दान करायचं. काजळ दान करायचं. काय करायचं? काजळाची डबी दान करायची. कुंकू, काजळ, फूल. लक्षात राहू दे बरं का. 8 गोष्टी दान करायला सांगितलेलं आहे. हे खूप सांगू शकतो पण आपल्याकडे वेळ कमी आहे. जिरे हे सुद्धा याच्यात येतात सौभाग्यामध्ये. जिऱ्याचं सुद्धा दान करू शकतात. लवंग माहिती आहे ना तुम्हाला? लवंगाचं सुद्धा दान करू शकतात. आठवतं का तुम्हाला? काय आठवण एक तरी लक्षात राहू द्या कमीत कमी. काजळ तर माहिती आहे ना, कुंकू तर माहिती आहे ना. याच्यातलं 8 गोष्टीतलं एक जरी तुमच्या हातून दान झालं तर तुमच्या आयुष्यात सौभाग्याला कधी धक्का लागू शकत नाही. हे सांगितलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये दान करायचं. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या शिवमहापुराण कथेतल्या सांगायच्या होत्या. उद्या मी नक्कीच तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग, फक्त एवढी विनंती आहे तुम्हाला, एक तरी शिवलिंग मातीचं घरात बनवा. तुमचे सगळे मनोकामना ते पूर्ण करतील. प्रत्येक घरामध्ये एक शिवलिंग बनवा. सकाळी त्याची पूजा करा. संध्याकाळी नाही विसर्जन केलं 1 महिना चालू शकतं, कारण श्रावण महिन्यात खूप महत्त्व आहे. मी जर एक फूल सांगतो तुम्हाला. एक रुईचं फूल वाहिलं समजा, असं सांगितलं की 1 वर्ष जर शेमीचंच शेमीचं पान व्हायला ना, फक्त वर्षभर व्हा, त्याला सिद्धी प्राप्त होते. जे बोलल ते होतं. किती? 1 वर्ष शेमीचं पान वाहत राहायचं महादेवा. तुमच्या वाणीत सिद्धी प्राप्त होते. तुम्ही जे बोलल ते होणार. इतकी ताकद एका शेमीच्या एका पानात आहे. 1 रुईचं फूल तुम्ही व्हा,
जगात तुम्हाला कोणी शत्रू राहणार नाही. कोणतं? एक फुल रुईचं व्हा, एक फुल पारिजातकचं व्हा. हे सांगतो, मुद्दाम सांगून जातो. तुम्हाला कंटाळत नाही आला ना? 5-10 मिनिटं घेत तुमचे. महिला मंडळ कंटाळा आला तुम्हाला? कारण ही फुलं व्हायचं शिकलं पाहिजे. एक शनी प्रदोषला, शनी प्रदोष जर व्रत केलं आणि शनी प्रदोषच्या दिवशी धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ वाहिलं तर जे निसंतान आहे त्यांना सुद्धा संतानाची प्राप्ती होते. एवढी शक्ती त्याच्यात आहे. म्हणून तुम्हाला तळमळीने सांगतो की शिवमहापुराण कथा एवढी सुंदर आहे, एवढी चिंतनीय आहे. एक एक फुलाचं महत्त्व सांगायला गेलो तर 5 प्रकारचे फुलं सांगितलेले आहे. तुम्ही पिंडीवर एक कण्हेरचं फुल आहे. सगळं जर एखाद्या अनेक प्रकारचा रोग माणसाच्या शरीरामध्ये असेल तर त्यांनी कण्हेरचं फुल व्हावं महादेवाच्या पिंडीवरती. म्हणून कण्हेरचं फुल. लईच जर वाटलं तर काळे मिरे असतात, अजून तुम्ही वाहिले नसतील. कोणी कोणी वाहिले की याच्यामध्ये काळा मिरं का व्हावं? जर आपल्याला नसताना कोणाचा त्रास आहे, घेणं देणं नाही, आपल्याला अनेक प्रकारचे कष्ट आहे, तर काळे मिरा. आणि नाही जरी जमलं तर काळ्या मिराची भुकटी करायची आणि उद्या जी पिंड बनवणार आहे तिच्यात टाकायची, ती तिची पूजा करायची. खूप छान छान सांगितलेलं आहे. यावेळेस आमच्याकडं वेळ कमी पडला. तुम्हाला खूप काहीतरी आज प्रेरणा देणार होतो, काहीतरी बाबाजी सांगणार होते सद्गुरू जनार्दन स्वामी. आणि म्हणून बाबांनो, या ठिकाणी जर मार्कंडे ऋषींना सुरुवातीला 12 वर्षाचं जर आयुष्य मिळून, 14 वर्षाचं जर आयुष्य मिळून जर ते भगवान शंकराची प्रार्थना करतात, भगवान शंकराची आराधना करतात, भगवान शंकराचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करतात आणि त्याच शिवलिंगामधून भगवान शंकर जर प्रगट होऊन ज्यांना फक्त 14 वर्षाचं आयुष्य असताना काळ घेऊन जाणार तर भगवंतानं तिसरं नेत्राने काळ जाळतात आणि त्याच मार्कंड ऋषीला 14 कल्प आयुष्य देतात असा भोलेनाथ बाबा आहे. सोपी गोष्ट आहे. 14 कल्प आयुष्य आहे. जेवढ्यांनी भगवान शंकराची पूजा केली, उपमन्यू आयुष्याचं त्यांना तारावर म्हणजे मंगलकारी नाम है उनका, मंगलकारी नाम है उनका, शंभु भोला भाला, शिव शंकर रखवाला मेरा, शिव शंकर रखवाला, शिव शंकर रखवाला मेरा, शिव शंकर रखवाला, शिव शंकर रखवाला मेरा, शिव शंकर रखवाला, शिव शंकर रखवाला मेरा, शिव शंकर रखवाला. जिनकी महिमा ऋषि मुनि गाए, ऋषि मुनि गाए, ऋषि मुनि गाए, जिनकी महिमा ऋषि मुनि गाए, ऋषि मुनि गाए, ऋषि मुनि गाए. योगी जिनका ध्यान लगावे, ध्यान लगावे, ध्यान लगावे, मन उनका मतवाला, मन उनका मतवाला, मन उनका मतवाला, शिव शंकर रखवाला मेरा, शिव शंकर रखवाला, शिव शंकर रखवाला मेरा, शिव शंकर रखवाला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. किती गोड आहे. जनार्दन स्वामी त्या गोळवाडीमध्ये गेले, त्या उखाड्यात बसले, ते तिथं गायत्री मंत्राचा जप केला. ते पुढची कथा सगळ्यांनी ऐकले. बोरसरला जातात ब्राह्मणाकडून, ते माताजी ही घेऊन येते ग्रंथ, ते जाऊ द्या तिकडे नाही. परंतु ज्यावेळेस उठले ना जनार्दन स्वामी, त्यावेळेस त्या गंगूबाईनं फक्त एकच सांगितलं, बाबाजी तुम्ही चालले आज? म्हणे हो. माझ्या विहिरीला आहे ना म्हणे कोरडी, पाणीच नाही. सांगतो तुम्हाला स्नानाचं महत्त्व सांगतो, आता कळलं तुम्हाला का. म्हणे माझ्या विहिरीला पाणी नाही बाबाजी, एवढं बाग लावेले मोसंबीचा पण पाणी नाही. बाबाजीने सांगितलं दाखव कुठं विहीर तुझी. का बाबा खरं आहे का नाही? मला काही खोटं सांगून तुमच्याकडे काही पोट भरायला यायचं नाही, ते तुमच्याकडे पैसे मागायचे नाही मला. आणि मी मागणार बाबा नाही, हागरं बरं पण मागरं नको. मी कधीच मागत नाही कोणाला.
दत्त महाराजांनी सांगितलं कुंभमेळ्याचं जमा करायचंय. म्हणलं तुम्ही जमा करा दत्त महाराज, तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला जमा करावं लागणार. पण शिवगिरी बाबा नाही येणार मागायला, कारण मला पहिल्यापासून मागायचं शिकवलंच नाही. कारण राजाची कांता काय भीक मागणार, राजाची कांता आहे ती, ज्याच्याशी लग्न लावले तोच माझा राजा आहे, आणि तिने भीक मागायला जायचं ध्याना. किती लाज वाटायसारखी गंमत आहे. म्हणून एवढा मोठा राजाधिराज परमेश्वर साक्षात भोलेनाथ, विश्वाचा नाथ ज्याचा, की बालक आम्ही आहोत तिथं काय. पण ते म्हणते मोठं कार्य आहे बाबा. खरंच लय खर्च येतो, तुम्हाला सांगतो. 1.5-2 कोटी रुपये, 4 कोटी रुपये, 5 कोटी रुपये खर्च येतो. सोपं नाही एवढ्या पंक्ती उठवायच्या. ते बाबाची कृपा आहे म्हणून चालतं. जवळजवळ आता तुम्हाला सांगतो एवढा पैसा खर्च आला एवढ्या 2-4 महिन्यातच. त्याला हां ते एका दिवसात जाते 20 लाख रुपये, तुम्हाला सांगतो. ते पण बाबाची शक्ती खूप मोठी आहे. आता जरी कथा केलं ना, आम्ही इथं जर म्हणलो ना एवढे 5-50 हजार लई बाबा घ्याते हो तुम्ही, एका दिवसाची 41,000 कीर्तनकार घेऊन जातो. पण आपण जर म्हणलो ना आमचे पोरं द्या 5-50 हजार रुपये, आम्ही एवढे 10 जण आलो, तरी आम्हाला म्हणते नाही नाही तुमचा बाबा मागत नाही, तुम्ही कायला मागत का. त्यांना पोरं सोर आहे, मला नाही. त्यांना घरदार आहे, मी फकीर आहे. इसगाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव, मला नाही दिलं चाल, त्याला द्यावं लागत. लय लय कंजूशी लोक खरंच ना. तुमचा बाबा घेत नाही, तुम्ही कायला घ्या, ते पोर माझ्या तोंडाकडे पाहत्या. लय मजा येते काही ठिकाणी. म्हणजे आम्ही 4 कार्यक्रम करून कधी कधी तशीच गाडी चालते. ए बाबा डीजे लय घेत नाही म्हणत्या. धन्यवाद म्हणलो, लय परोपकारासाठी आला भाऊ. कधी कधी असं डीजे लय आपल्याला टाकावं लागत, ते बरं आहे, चांगलं आहे. म्हणून लेकराचं सुद्धा थोडंसं आम्ही आठवण ठेवतो. एवढ्यात आम्ही नाही बोलत. मध्ये पहिल्यांदा हे द्या रे सोडून एखादा कार्यक्रम करा जावं, पण ते आमच्या तोंडाकडे पाहते. मग 4-4, 5-5 कार्यक्रम बाबा तुम्ही असेच करून घ्या. त्या पहिल्यांदा आम्ही शिंदीला जायचो, विचारा अरे हो काय का अरे हो. प्रत्येक गावाला कथा करायचो ना, 10-5 हजार रुपये द्यायचे 7 दिवसाचे. अहो आम्ही 7-7 दिवस तिकडं जायचो त्या वाडीकडे, त्या भागात. हां 1100 रुपये दर्शन द्यायचे, तरी आम्ही काही म्हणत नव्हतो. पण त्याचं आहे काल आहे तस्मे नमा. ते लेकरं बाळायला आता पोरं झाले, पोरायला पोरं झाले, गाड्या आहेत त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते डिझेल पाणी मागत आहे. ठीक आहे. जनार्दन स्वामी त्या विहिरी जवळ गेले, घडलेली कथा सांगतो. सहज डोकले त्या विहिरीत. तुम्हाला सांगतो 10 ते 5 मिनिटात विहीर भरून गेली, फक्त डोकले. साधी म्हणजे ते चमत्कार समजू नका बाबाजीचे. फक्त असं पाहिलं विहिरीत, काकू लय सेवा केली आणि असं विहिरीत पाहिलं. एकदा आमच्या गजानन महाराजांच्या सहज चालले एकाने गजानन महाराज असं चालताना पाणी मागितलं. ए द्या ना रे पाटील, पाणी द्या ना पाटील. हा 2-4 मैलावरून पाणी आणलं डोक्यावर. तू चालला कुठं फकीर म्हणी, नागा बाबा कोणी गडचा, मला पाणी मागवतो. आता ते गजानन महाराज आवले बाबा होते, जे पळत पळत गेले. एक कोरडी विहीर होती आणि त्या कोरडे गंगा मैया हाक मारली. अहो ती गंगा त्याच्यातून जे खळखळ 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 त्या विहिरीत प्रगट झाली. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. संत गजानन शेगाविता, योगी गजानन शेगाविता. संत गजानन शेगाविता, योगी गजानन शेगाविता. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. म्हणून करीले ते काहे नव्हे महाराज. बाबाजी काही करू शकत होते. अरे बाबा ह्याच डोंगरावर आम्ही गेलो. आमचे कोदे दादा आले ते त्या काळात, आणि त्यांच्या हातात अशा अंगठ्या होत्या. अहो अक्षरशः बाबाजी ते सोन्याला कधी स्पर्श नव्हते करीत, कधी नव्हते. पैशाला कधी बाबाजीने पैशाला कधी स्पर्श नाही केला आयुष्यात नाही. बाबाजींनी कधी हार सुद्धा गळ्यात घालू दिले. त्याग मूर्ती ती
उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती साक्षात भगवान शिव होते. आपल्याला आपल्या भागात आपल्या म्हणजे 2-4 जिल्ह्याचं पुण्यही खूप जन्माला एक महान सत्पुरुष आले, ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी. केवळ गोरगरिबासाठी आले होते, केवळ गोरगरिबांसाठी आले. खूप भोळ्या भक्तांची ती माऊली होती, म्हणून आपलं भाग्य उजळलं. खूप मोठं की असे संत आले. काय सांगत होतं की एवढं सुंदर चिंतन आपल्याला पुन्हा आणि अंगठ्या बाबाजीने, अरे काय ते म्हणे, बाबाजी ते धरले आणि बाबाजीने फेकून दिले, लांब फेकलं ते. कोते पाटील म्हणे, बाबाजी त्या सोन्याच्या अंगठ्या होत्या. बाबाजीने, कोते पाटील फक्त असं बघ बरं. असं बघितलं आणि पूर्ण जातेगावचं डोंगर सोन्याचं दिसलं त्याला. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले स्वामी तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले स्वामी तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले स्वामी तुम्हा. म्हणून जेवढ्या जेवढ्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले तिथं तिथं त्यांनी वाळूका किंवा मातीची पिंड पूजा केली. तेवढ्या ठिकाणी त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणच्या मंदिराला रामेश्वर नाव आहे. शेवटी शेवटी जिथं जिंकायचं आहे तिथेही वाळूची शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली. महादेवा, आज फार मोठा भक्त आहे रावण, स्वारी करायची आहे, तुझी पूजा केल्याशिवाय विजय प्राप्त होत नाही. 5 पांडवाला सांगितलं, वनवास जर सुखाचं व्हायचं असेल, श्रीकृष्णाने सांगितलं तर प्रत्येक ठिकाणी शिवलिंग बनवा. 5 पांडव जिथं गेले तिथं शिवलिंग बनवलं. बाबांनो, तुम्हाला जर वेळ आली, खूप अडचण आली, तर फक्त स्वतःच्या हातानं शिवलिंग बनवा आणि त्याची पूजा करा. 33 कोटीने 12 ज्योतिर्लिंगाचं पूजन तुमच्या हाताने झाल्याशिवाय राहणार. खूप तळमळीने सांगतो जाता जाता. म्हणून आज प्रत्यक्ष नर्मदेश्वर त्या ठिकाणी प्रतिष्ठित झाला. आज या ठिकाणी देवा वगैरे सगळे आले होते आमंत्रण द्यायला. दरवर्षी हात जोडून येतात, काही करा तुम्ही, श्रावण महिन्यातले 5 दिवस आमच्यासाठी द्या. पास्तिक आम्हाला देता येत नाही. आमचे महाराज आता हरिद्वारहून निघालेले आहे. जर कदाचित त्यांच्या रात्री 11-12 जरी फोन आला तर आम्हाला सगळं सोडून कुंभमेळ्याच्या नियोजनात जावं लागतं, त्यांच्या मिटिंगमध्ये जावं लागतं. त्यांनी आदेश केला की लगेच आम्हाला तिथं हजर राहावं लागतं. पण ते मिनिटाला फोन येईल सांगतात नाही. कधी कधी हरिद्वारला यायला लावतात, कधी उज्जैनला यायला लावतात. तरीही आम्ही विचार न करता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो. कालच सांगितलं ना, मी पदाला याला कधीच मान देत नाही. किती मोठ्या पदावर आता आम्ही जरी महाराष्ट्राचे अध्यक्ष पदावर असलो साधू समाजाच्या, तर आता त्यांनी सांगितलं, महाराज खोटं नाही सांगणार, व्यासपीठावरून पूर्ण भारताच्या साधू संत समाजाचे 13 आखाड्याचे तुम्हाला अध्यक्ष बनायचे इथपर्यंत बोलले. आता म्हणजे बनवणार होते. मी त्यांना हात जोडले, बाबा मला जनार्दन स्वामीचं कार्य करायचं आहे, मला बाबाजींच्या ह्याच्यात आहे. तरीही त्यांनी आंतरराष्ट्रीय महामंत्रीपर्यंत नेलं, परंतु तरीही सांगितलं नाही बनवायचं. ह्या कुंभमेळ्यात जर वेळ आली तर बाबाजींच्या कृपेने सगळ्याच्या सगळे पदावर बाजूला करायचे आणि जनुबाबाच्या कार्याकडे निघणार आहे. कारण हे काल पद मध हे अजिबात त्याच्याकडे मी लहान लेकरातही बसतो. कधी कधी तुम्हाला कुठेही लहान लेकराचं बोट धरून चालताना दिसतो. कारण जनुबाबा खूप साधारण गोरगरिबात राहिले. जनार्दन स्वामी बारदाण्यात राहिले. जनार्दन स्वामी गरीबातल्या गरीबाला भेटले. त्यांनी कधी असं दुरावा कोणाला दिला नाही. आणि जो महात्मा गरीबातल्या गरीबाची जाणीव ठेवेल तोच जनार्दन स्वामीचा शिष्य राहील. म्हणून राग येऊ देऊ नका. गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पोहोचला पाहिजे साधू. गरीबातल्या गरीबापर्यंत कार्य त्यांनी केलं पाहिजे. तुम्हाला हे सांगतो की जसं ज्योतिर्लिंगामध्ये मी तुम्हाला 2 ज्योतिर्लिंग सांगितले, एक स्वतः फक्त 2च मिनिटात एक ज्योतिर्लिंग सांगतो आणि ही सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी समर्पित करतो. उद्या मात्र थोडंच राहील, अर्धा 1च तास प्रवचन राहील, पण इतकं चिंतनही आपण करू. कारण जरी दिवसभर थकेल राहू, आम्ही 4-5 कार्यक्रम करून आलेले राहू, तरी पण उद्या मात्र तुम्हाला खूप सुंदर असं चिंतन बाबाजींच्या कृपेने सांगितलं जाईल. भस्मकाल लावावं,
किंवा रुद्राक्षाची माळ का घालावी किंवा मंत्रमुखाने का जपावा, ज्याच्या कपाळावर भस्म आहे, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम, काय म्हणायचं ते म्हणा, गळ्यात माळ आहे, समजायचं तो त्रिभुवनात फार मोठा त्रिवेणी संगमाचा त्याच्यामध्ये वास आहे, म्हणजे 3 नद्याचा गंगा यमुना सरस्वती प्रत्यक्ष वास करते असं समजायचं. म्हणून आता राहू द्या, कारण या ठिकाणी आमचे महात्मे लोकही लांबून आलेले आहे, त्यांनाही जायचे ज्याच्या त्याच्या आश्रमात. सकाळी कोणाला अभिषेक आहे, कोणाला नित्यनियमाची पूजा आहे, विधी आहे. त्यामुळं जे ज्योतिर्लिंग वगैरे आहेत ते आम्ही उद्याच्या याच्यात चालेल ना, उद्या सांगितलं तर हां काही म्हणा ना हा की नाही, हां आज सुट्टी देऊ ना मग आम्ही लवकर, कारण आम्हालाही अभिषेकला जायचं आहे. झालेली सेवा आपण सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी रजा घेऊया. आणि विशेष म्हणजे ज्यांनी पंगत दिली त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करू. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, आता उद्याची ज्यांची पंगत असेल त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. कारण अन्नदान ते श्रावण महिन्यामध्ये करत आहे. खूप मोठं योगदान ते ह्या पवित्र पावन शिवमहापुराण कथेमध्ये करतायत. प्रसादाला खूप महत्त्व असतं आणि ते भाग्यवत आज या ठिकाणी आरतीचा पण लाभ घेत आहे. जय जनार्दन. आपण सर्वांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आपण मोठ्या संख्येने आलात. बाबाजींचं या सत्संगामध्ये तुम्ही सहभाग घेतला, कारण या सत्संगातला एक क्षण सुद्धा वाया जाणार नाही आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ऐकायला भेटत आहे. म्हणून आपण सर्वांनी आरतीसाठी जागेवर उभं राहायचं आहे. काही सूचना द्यायचं असेल तर ते ममराज भाऊ देणार. जय जनार्दन. चला चला आजच्या पंक्तीच्या अन्नासाठी व्यासपीठास उभरायचं. सोडी करता दुःख करता वर्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी जय सर्वांगी सुंदर वर्षे कंठे धरी माळा गळा शोभे माळा फळाची देव जय देव दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना रत्नाकरा फळराग गौरी योगमना चंदना ते कुंकुम केशरा शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिवपुराण सन्मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला. सुनते सुजान करते, सुनते सुजान करते, शिव अमृत रस को पीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. श्री शिव पुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. जय भोले. जागी अनूप कल्याण रूप ये सबके मन को भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जावे, मन मंदिर में बस जावे. ध्यान लगा मन को जग, शिव ध्यान लगा मन को जग, तन मन धन अर्पण कीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. श्री शिव पुराण
पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। लोगों को सारे पावन ग्रंथ कहाए, शिव की महिमा बताए, शिव की महिमा बतलावे, शिव की महिमा बतलावे। पुनीत विषयों को जी, हो जा पुनीत विषयों को जी, मन कामना फल सब लीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। ये विश्वनाथ करते संगात, सब दुख मिटाने वाला, भव पार लगाने वाला, भव पार लगाने वाला, भव पार लगाने वाला। जप नमः शिवाय ओम नमः शिवाय, जप नमः शिवाय ओम नमः शिवाय, जीवन सफल सब कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। गुरु स्वामी जनार्दन गुरु गुरु प्रेम करो नियामते, सौजन देवी सबने पुत्र धरे गावी, जनार्दन नाम दया देवी जाग संसारा, स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो नियामते, चारों प्रभु नाम हरि जय स्वयं यारी नाम, शिवाचे खरे भक्त परमा उहे जय दयालो देव होय पदनुळे परे राज, चित्तावय चित्ती प्रेमे मेरो नियामते, सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति करो नियामते। कारुणी वस्तिग्रा शाळा भक्तीचा फुलविद्या तमाला हृदय कर शिव भोळा, ज्ञान रस सुरस देई उपदेश नाम शिव घोषी अंतरी वनलीला वृत्ते प्रेमे मेरो नियामते, सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे मेरो नियामते। बांधले शिवालय कर तुझे झडभडके प्रतीक दया हृदय मौनवीर स्वामी जनार्दन प्रेम मोदते नाम यांच्या करी प्रभु प्रणिते करो नियामते, सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करते। कापूर लावा सर्वांनी, धूप दीप दाना कापूर आरती, आता कापूर आरती, रत्न जडित सुवासने जनार्दन मूर्ती, कर्पूराचा निर्मळ माझे मानस राहू दे, माझे मानस राहू दे, कर्पूराचा भाव भक्तीचा संत वाहू दे, नयनी ध्यासी नाम हृदय मूर्ती, देवा राय मूर्ती, भाव भक्तीने गेले देवा कापुराराती। ढाढळे ना ढाढळे ना ढाढळे काही देवा ढाढळे काही, शब्द रोटी गुण माला बाबा तो धूप झाला ठाकुर आरती, देवा ठाकुर आरती, अंतर्जरित दिवासनी देवाचे मूर्ती, खाली लोटागण वंदे रूप तुरे मे अले अले नाना भोजन भवे वाणीला मने, पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधवित्वमेव त्वमेव सर्वं, कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्या प्रकृतिस्वभावः, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि।
कृष्ण दामोदर श्रीधर माधव गोपिका वल्लभ राम 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 राम